L1 चला आपला 12 खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आणि L05 दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू L01 या चला त्वरित L01 संघनायकाला विनंती असेल आपण यायचंय ऑन स्ट्राईक पाहायला मिळते फलंदाज बॉलिंग पाहते गोलंदाज मोहल्यावर सोहमचा पहिला चेंडू काय सुरेख चेंडू खेळून काढलाय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतंय चेंडू अडवला गेला एकच धाव पूर्ण करतील फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज पाहतो आपल्याला विजय अर्थातच चिको आपण पाहतोय दोन सागरचे विचार केला हमजा आणि सागर आमच्या समोर जुडले गेले ते दोन्ही प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो फलंदाज अजिंक्य खटकाळ ब्रँड ऑफ उत्तम टायर्स कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला वारंवार उल्लेख केला जातो अनेक स्पर्धा गाजवल्यात अजिंक्यने पण आज वेळ आली आपल्या घरेलू संघासाठी खेळण्यासाठी क्रिकेट हा खेळ आपल्या घरापासून सुरुवात होते आणि आपली ओळख पूर्ण रायगडभर केली अजिंक्यने तो अजिंक्य ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो पहिला चेंडू आउटसाइड पाहायला मिळतो चेंडू गोलंदाज मोहल्यावर थोडा भरकटतोय दबाव पाहायला मिळतो पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेक अमन जिल्होई यांच्या माध्यमातून दंडित केलं गेलं जातं अवांतर चेंडूची फेक गोलंदाज सोहम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य पाहायला मिळतो तर नॉन स्ट्राईकला फलंदाज विजय अर्धातच चिकू पाहायला मिळतो कोट्यातील फुटचा चेंडू चेंडू मात्र हलक्या चटून काढला अजिंक्यचा खेळ पाहण्यासाठी खूप मजा येणार आणि पहिला चेंडू अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेबाहेर हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतोय अजिंक्यचा विचार केला तर कळंबोली टेनिस क्रिकेट मधील आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या माध्यमातून वारंवार चांगली कामगिरी केली आहे पण इतक्या वेळ तो संघासाठी खेळलाय आज वेळ आली आपल्या विंगसाठी खेळण्याची आणि असाच हा क्रिकेट आपण खेळ पाहतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात घर करणारा हा खेळ क्रिकेट आज मात्र सर्वांना या भूमी गार्डनच्या मैदानावर घेऊन पाहायला मिळतोय खूप चांगला खेळ फलंदाज अजिंक्यने पहिल्याच चेंडूवर जबरदस्त चौकार लागवलाय आणि आपले एरर स्पष्ट केले त्या चौकारनीशी दाफलकर धावसंख्या ती बिनगडी बाद कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सोहम आता मात्र रिव्हर्शिप खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील नक्कीच LBWची अपील पंचांकडे केली होती पण तटस्थ चूक 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 आणि चूक पाहायला मिळते दोन्ही फलंदाज आपले एन मात्र सुरक्षित करतील 2 धावा पूर्ण केल्या त्या मागील चेंडूवर धावफलक 2 ने वधारतोय धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 8 धावा कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सोहम पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य आता मात्र फुल टॉस चेंडू फेकून दिलाय फलंदाज अजिंक्य खटकाळ्याच्या बॅटमधून दुसरा चौकार पाहायला मिळतोय चांगला खेळ सोहमच्या माफ करा अजिंक्यच्या बॅटमधून पाहायला मिळतोय धावफलक 4 ने वधारतोय धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद नक्कीच हमजा आज आपण विचार केला तर अजिंक्य स्वतः आयोजकांच्या भूमिकेत त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली आपल्या संघासाठी पण आज मात्र चांगला खेळ आपल्या विंग साठी देखील करताना पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य खटका आपल्याला पाहायला मिळतोय सोमवार वारंवार हल्ला चालवला गेलाय धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 12 धावा बिनगडी बाद धावफलकावर धावसंख्या ती 12 नक्कीच दरम्यान ओम मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो या हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यासाठी अजिंक्यने खूप मोठं योगदान दिलंय वेळात वेळ काढून खेळपट्टी बनवण्यापासून ते सर्वांना एकत्रित करण्यापासून अतिशय मोलाचा वाटा या तिसऱ्या पर्वामध्ये अजिंक्यचा राहिलेला आहे नक्कीच सागरची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो जे आज आपल्यात नाही जे ज्यांची स्मृतिगंध मात्र आपल्या पाठीशी कायम असेल असा हा माणूस देव माणूस राजा माणूस अध्ययन संभाजी घोरपडे यांनी ही संपूर्ण संकल्पना या हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये अंमलात आणली गेली आणि सर्वांनी त्यांना देखील या सर्वच रहिवासी त्यांना देखील साथ दिली त्यांच्या आवाजाला साथ दिली आणि याचं जोरदार खमस्तान आयोजन पाहायला मिळतंय काय लांब लचक उत्तुंग षटकार फेकतोय फलंदाज अजिंक्य मात्र स्पष्ट करतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतोय धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 18 धावा अजिंक्य खटकाळ आज मात्र चांगल्या रूपाने बहरत दिसतोय जो अजिंक्य खटकाळ मागील वर्षी कोणत्या प्रकारची कामगिरी
नक्कीच नक्कीच अजिंक्यसाठी सुवर्ण संधी आहे आणि अशा सुवर्ण संधी अजिंक्यने अनेकदा फायदा देखील घेतलाय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली, एक षटकारा मारलाय. हॅट्रिक षटकारासाठी हंस धोनी कला क्रीडाचे अध्यक्ष आदरणीय सचिन बोराटे साहेब यांच्या माध्यमातून अजिंक्यला 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. हॅट्रिक षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज अजिंक्यसाठी एक पारितोषिक आलंय. सुवर्ण संधी एटीएम खुलं झालंय. या हंस धोनी कला क्रीडाचे अध्यक्ष आदरणीय सचिन बोराटे साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज देखील स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. बॉलर कोण आहे दादा? रुपेश धनावडे गोलंदाज भोलल्यावर पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक फलंदाज चिकू पाहायला मिळतोय. चिकूने देखील चांगला खेळ या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर करतोय. आज मात्र चिकू पुन्हा एक बार आपल्या विंग साठी खेळताना पाहायला मिळतोय. L05 मध्ये हे दोन खेळाडू चला रुपेश आपण स्टार्ट करायचे. गोलंदाजीला कोणत्या प्रकारचे विलंब करू नका. ऑन स्ट्राईक फलंदाज चिकू पाहायला मिळते. फुल शॉर्ट चेंडू होता. चिकूकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं आणि निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. कुठेतरी चिकू याला एकच करायचं, एक सिंगल धाव करून अजिंक्यला वारंवार स्ट्राईकवर आणायचं आहे. कारण अजिंक्यचा फ्लो पाहायला मिळाला तर चांगली भरदार कामगिरी केली अजिंक्यने आपल्या संघासाठी. तो अजिंक्य नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो. तोच कामगिरी चिकू केले. हलकेरी तटून केला चेंडू. काय सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी जीवाचं रान करून फिल्डिंग करत क्षेत्ररक्षक आपल्या आज जगताप आपल्या विंगसाठी चांगला खेळ करतात. 2 धावा जरूर वाचवले गेल्या. त्या 2 धावेनिशी धावफलक मात्र 2ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 20 धावा. गोलंदाज मोहल्यावर पाहायला रुपेश धनावडे एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज या हंस धोनी सोसायटीमधील. तो देखील आज चांगली कामगिरी करतो. आपल्या संघासाठी वारंवार टार्गेट केलं गेलं जातं त्याच क्षेत्ररक्षकाला आणि सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण केलं गेलंय आणि स्ट्राईकवर आणलं गेलंय. पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटचा भाऊ अजिंक्य खटकाळ्याला सुवर्ण संधी आहे. हंस धोनी कला क्रीडाचे अध्यक्ष आदरणीय सचिन बोराटे साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारास 501 रुपयाचं पारितोषिक अजिंक्यसाठी ते जमा झालंय. एक षटकार अजिंक्यने मारलाय. पाहूया 2 षटकार अजिंक्य मारू शकतो येणाऱ्या चेंडूमध्ये. गोलंदाज मोहल्यावर पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश धनावडे तर ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य पाहायला मिळतं. चेंडू आणि सुरेख. नक्कीच नक्कीच रुपेशसाठी देखील सुवर्ण संधी आली संतोषजी गुट्टुकडे साहेबांच्या माध्यमातून. जर आपण अजिंक्यला बाद करण्यात यश प्राप्त केलं तर आपल्यासाठी देखील 501 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. कारण ही चढाओढ आहे. ही चढाओढ आहे रुपेश आणि चढाओढ आहे अजिंक्यमधील. ही चढाओढ आहे L01 आणि L05 मधील. ही चढाओढ आहे हंस धोनी प्रीमियर लीग मधील. काय सुरेख सामना पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू पुन्हा एक बार फेकून दिला. चेंडू गेलाय वन जाऊन सीमारेषे बाहेर. फलंदाज अजिंक्य खटकाळ ब्रँडेड चौकार. या चौकारने धावफलक मात्र 4ने हलता राहतोय. बिनगडी बाद 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच षटकार चौकाराची भाषा बोलणारा हा फलंदाज आज मात्र देखील खूप चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. L05 या संघाच्या माध्यमातून रुपेशवर हल्ला चढवला गेलाय. नक्कीच एक चौकार पाहायला मिळतोय फलंदाज अजिंक्यच्या बॅटमधून. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य. आता मात्र चेंडू हवेत. पाहूया झेल आणि शेवटच्या क्षणाला मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. झेल सोडलाय. षटकार आहे. धन्यवाद पंच. नक्कीच चला पंच निर्णय 2 धावा. सत्तावीस धावा. 2 षटक पूर्ण 27 धावा. षटकाचा खेळ संपला आहे. विनंती असेल गोलंदाजाला आपण षटकाचा खेळ संपलाय. 10 फलक धावसंख्या 27 धावा. आता कोण आला बॉलर अभिजित मांढरे वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि
संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाज अभिजित मांढरे आपण पाहिलं. 2 षटकाचा खेळ संपला. 10 फलकावर धावसंख्या 27 धावा. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. सलामीची जोडी फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्य. कामगिरी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. अजून येणाऱ्या 12 चेंडूत 30 ते 35 धावा जमा कराव्या आपल्या संघासाठी. असा खेळ या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चिकू आता मात्र चेंडू आल्या भिरकावून दिला. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाचा बार. फलंदाज चिकू याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. विजय कांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. षटकार त्यांनी लगावलाय गोलंदाजावर. आक्रमक केले गेले अभिजित मांढरे यांच्यावर. दुसरा चेंडू सरळ खेळून काढलाय. वन्स बाउन्स. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. पुन्हा एकदा हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतो. फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्यमध्ये चांगली पार्टनरची पाहायला मिळते. 10 फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद. 37 धावा. गोलंदाज मोहलर गोलंदाज अभिजित मांढरे. स्लोवर चेंडू अक्षरशः फेकून 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 दिलाय. चेंडू जाईल पुन्हा एक बार सीमारेच्या बाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. फलंदाज चिकू मात्र चांगला खेळ करते आपल्या संघासाठी. एक षटकार एक चौकार एक षटकार. 10 फलकावर धावसंख्या तब्बल बिनगडी बाद. 43 धावा. वैयक्तिक भागीदारी अर्धशतकाची दोन्ही फलंदाज पूर्ण करतील का? कारण खूप चांगले दोन्ही फलंदाज एक हनउन्नरी खेळाडू आहेत. आतापर्यंत खूप चांगला खेळ दोघांनी देखील आपल्या या संपूर्ण कळंबोली टेनिस क्रिकेटसाठी दिलाय. आज मात्र स्वतःच्या घरेलू संघासाठी आज विंगसाठी खेळताना खूप चांगली मजा येते. त्यांना खेळताना खूप चांगला खेळ देखील पाहायला मिळतं. एक खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्य यांच्या माध्यमातून अभिजित मांढरेवर हल्ला चढवला गेलाय. पहिल्या 3 चेंडू तब्बल 16 धावा वसूल केल्यात. गोलंदाज कोट्याच्या फुटचा चेंडू. सुरेख चेंडू. चांगला कमबॅक आणि फलंदाज होते बाद. पहिला मोठा हादरा बसतो L05 संघाला. फलंदाज विजय अर्थात चिकू होते बाद. त्रेचाळीस धावा 10 फलकावर पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण गडी बाद जरूर पाहायला मिळते. चिकू अभिजित मांढरेवर पहिले 3 चेंडूवर हल्ला पाहायला मिळाला. तर चांगला कमबॅक अभिजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहितच्या बॅटेमधून आलेला घणाघाती षटकार. गोलंदाज अभिजित वरती मात्र आक्रमण चढवलंय L1च्या फलंदाजांनी. या दरम्यान नो चेंडू प्लस 22 या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 51. सांघिक अर्धशतकाला गवसणी घालतोय L1 संघ. तिसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकातील 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू बाकी. दरम्यान अजिंक्यच्या बॅटीतून निघालेला उंचच्या उंच घणाघाती षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचतीये 57. अजिंक्य खेळतोय आपल्या वैयक्तिक 9 चेंडूत 28 धावा. कळंबोली क्रिकेटचा बाहुबली आज आपल्या सोसायटीच्या लीग मध्येही आपल्या जलवा दाखवतोय.
9 चेंडूत 28 धावांची बारदार खेळी. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू जातो सीमारेषे पार. रोहितच्या बॅट मधून आलेला हा सलग दुसरा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी, फलंदाज रोहित याच्या मार्फत. गोलंदाज XYZ गोलंदाजी करेल तो रोहित याला. नाही स्टंप. दरम्यान अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. संघाची धाव संख्या 63. दरम्यान चेंडू हवेत, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद. रोहितची खेळी संपुष्टात येते. 2 षटकारांशी 12 धावांवरती रोहित बाद होतोय. L1 संघाला बसलेला हा दुसरा हादरा रोहितच्या स्वरूपात. L5 गोलंदाजाचं नाव. नंबर वाटायला बघ तुला टेस्ट केलाय. कोण आहे? हा फोन हा बंद असतं पण. दरम्यान रोहितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय हर्ष. ABC टू हर्ष. हर्षनी चेंडू तिथेच ढकललाय एका धावेसाठी. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 64. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय कळंबोली क्रिकेटचा बाहुबली, ज्याचं रायगड जिल्ह्यात नाव आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बाहेरच्या क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला खेळाडू. कळंबोली क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा आहे असा खेळाडू अजिंक्य. पाहूया अजिंक्य आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय. आणि अजिंक्यच्या बॅट मधून आलेला हा उंचच्या उंच लांबच्या लांब षटकार. या षटकारांशी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 70. अजिंक्य खेळतो वैयक्तिक. अजिंक्य खेळतोय आपल्या वैयक्तिक 10 चेंडूत 34 धावांवरती. आता मारलेला हा चेंडू खूपच लांब, खूपच उंच. या स्पर्धेतला हायटिंग षटकार म्हणला तरी हरकत नाही. अजिंक्यच्या बॅटिंगमधून आलेला मला वाटतंय हा चौथा षटकार. या षटकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 गडी बाद 76. विजयासाठी 77 धावांचं आव्हान L1 या संघाला. दरम्यान अजिंक्य आपल्या वैयक्तिक 11 चेंडू ना 11 चेंडू. दरम्यान अजिंक्य आपल्या संघासाठी 11 चेंडू 40 धावांची बहारदार खेळी खेळतोय. नॉट आउट 11 चेंडू 40 धावा. E01 आणि L06 E01 आणि L06 दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. E1 आणि L6 दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला फर्स्ट इनिंग संपले. विनंती असेल E1 आणि L6 दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. आपण पाहतोय गुट्टुगडे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक पाहायला मिळते. E1 टायगर संघनायक त्यांनी पहिला विजय प्राप्त केला असा E1 संघ. आणि L6 संघाला आपण यायचंय नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. गुट्टुगडे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. तब्बल पहिल्या इनिंग मध्ये अजिंक्य, चिकू आणि रोहित यांनी चांगले बॅटिंग करून तब्बल 76 धावा जमा केल्या. 77 धावांचं आव्हान उभं ठेवलं. त्या नक्कीच L01 या संघासमोर
हा कबड्डी मॅच झाली काढून घेऊ. चला विनंती असेल E1 आणि L06 दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L06 संघाचे संघनायक थोडं सहकार्य करायचं. L06 संघनायक अथवा संघ प्रतिनिधी कोणी असेल उपलब्ध त्यांनी यायचं टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मृती प्रित्यार्थ ही स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरंच आयोजन पाहतंय. त्या माणसांनी आपलं उभाविष्य या क्रिकेट खेळासाठी अक्षरशः वाहून दिला असा हा एक हरहुन्नरी आवली. आज मात्र आमच्यात नाही याची खंत आम्हाला नेहमीच राहील, पण त्यांच्या नावाचा नामजप जोपर्यंत क्रिकेट आणि संभाजीराव हे नातं अतूट होतं ते हंसध्वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा आपण हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. चला E1 आणि L6 कोण असेल संघनायक संघ प्रतिनिधी या आपण E1 संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L6 संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला आहे. E1 संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण त्वरित कॉइन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सॉरी टॉस बॉक्सशी. आपण पाहतोय आदरणीय गुट्टुकडे साहेबांचे शुभस्थ ही नाणेफेक पाहायला मिळते. चला चला त्वरित अजिंक्य आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि कोणत्या प्रकारचा विलंब करू नका. चला विजय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिल्या षटक गोलंदाज विजय अर्थात चिकू स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानमध्ये. चिकू खूप वेळा खेळला. मागील सीझन पूर्ण त्याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये खूप चांगला खेळ केला. आज मात्र अजिंक्यच्या सोबत तो देखील आपल्याला जॉईन झाला. आपल्याला पाहायला मिळतो या हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये नाणेफेक होते. E1 अर्थातच महेशजी लोखंडे साहेब यांचा संघ आणि तदनंतर L6 E1 संघाचा विचार केला. सागरजी मोरे असतील, महेशजी लोखंडे असतील, सागर नेवसे असतील यांनी चांगला खेळ केला. आपला पहिला जीत E1 संघाने जरूर बहाल केले आणि L06 संघाला नाणेफेक. L6 संघाने रुपेशने मला वाटतं आल्याला पहिला चौकार लावलाय. रुपेश धनावडे एक चांगला खेळाडू. दरम्यान या चेंडूवरती 5 धावा. नो चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू गेला सीमारेषेबाहेर. या चेंडूवरती 5 धावा. या 5 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 5. दरम्यान या E1 टायगर्स आणि L6 यांच्या दोघांमध्ये झालेल्या टॉस मध्ये L6 यांनी टॉस जिंकलाय. या दरम्यान या षटकातील चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय. चेंडू वाढलाय सीमारेषेबाहेर. षटकार चिकूवरती हल्ला बोल केलाय फलंदाज रुपेश याने. दरम्यान या षटकाराने संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11. एक चेंडू 11 धावा. चिकूवरती हल्ला चढवलाय फलंदाज रुपेश याने. पाहिलंय संघाला गरज आहे मोठ्या धावसंख्येची, मोठे फटके खेळण्याची आणि त्या पद्धतीची सुरुवात म्हणता येईल रुपेशच्या फलंदाजीतून. अतिशय सुंदर चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने तटवून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार. या दरम्यान या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचतीये बिनगडी बाद 15. L01 चा सुद्धा तितकाच दबदबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खेळतायत ते रुपेशजी धनावडे यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. रुपेशजी धनावडे आणि सोहम नेहमीच L1 ही पहिली मॅच आपल्याला आतापर्यंत जिंकत आलेली दिसते. यावेळी आपला परफॉर्मन्स कशी दाखवते ते आपण पाहूया. रुपेशजी धनावडे यांना सुवर्ण संधी. 3 षटकार मारल्यानंतर आपल्याला माझ्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक मी देणार आहे त्यांना. रुपेशजी धनावडे यांना 3 षटकार.
दरम्यान फलंदाज रुपेश याला संतोष गुटुकडे साहेबांच्या वतीनं सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. या दरम्यान रुपेशच्या बॅटमधून येतोय घणाघाती चौकार. चिकूवरती हल्ला चढवलाय फलंदाज रुपेश याने. रुपेशला माहिती आहे आपल्याला अशीच फलंदाजी करावी लागेल, कारण आपल्या समोर धावांचा डोंगर उभा केलाय. क्षेत्ररक्षण करतायत धुमाळ साहेब. चार चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 19. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने तटवून काढलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतोय. झेल मात्र होऊ शकत नाही. वनभाऊ क्षेत्ररक्षक गॅदर करतोय. या चेंडूवरती 2 धावा मात्र फलंदाज धावून काढतायत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 21. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. L1 वर्सेस L5 या ठिकाणी अपील करण्यात आलेले आहे. पंचांनी या दरम्यानचा निर्णय- चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू फलंदाज बाद असल्याची अपील पंचांकडे मागण्यात आली, परंतु पंचांनी दाद फेटाळली आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद दिलेला नाहीये. आताच्या अपील मध्ये आत्मविश्वासाची कमी. या दरम्यान संघाची धावसंख्या 1 षटकानंतर 21 धावा. बिनगडी बाद 21. क्रिकेट म्हटलं का वय दिसून लागत नाही. बॉलिंग करतायत ते माझ्या अंदाजानं मानवर असतील. मानवर वयाची 50 पार केलेली खेळाडू असेल. नक्कीच शिवाजी भानवर साहेबांचा इतिहास पाहायला गेलं ना, कळंबोलीतील सर्वाधिक जास्त वेगाने बॉल फेकणारा गोलंदाज कोण असेल तर शिवाजी भानवर साहेब. ज्या काळी यूट्यूब वाहिनी देखील नव्हती त्या काळी सुद्धा शिवाजी भानवरचा दबदबा या कळंबोली क्रिकेटमध्ये कायम होता. आज 40+ संघात देखील त्यांचा दबदबा कायम आहे, पण कामाच्या व्यापाने ते क्रिकेट थोडे लांब झालेत. पण हे हंसध्वनी प्रीमियर लीगचं चांगलं पर्व तुम्ही जे आयोजन केलं त्यांच्या माध्यमातून पुन्हा एक बार शिवाजी भानवर आपल्याला बॉलिंग मार्फत पाहायला मिळतात. आणि बॅटिंग करतोय तो सोहम आणि रुपेशजी धनावडेंचं सुद्धा नाव या ठिकाणी महाराष्ट्रभर गाजतंय बरं का. बॅटच्या माध्यमातून टाकत असलेले बॉल आणि बॉलिंग करतायत ते सुभाषजी भानवर. शिवाजी महानवर आणि अतिशय सोहम. जुना जाणता खेळाडू, 40+ खेळाडू, अतिशय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी म्हणून यांची ओळख आहे. अतिशय दांडगा अनुभव असलेला खेळाडू शिवाजी दादा महानवर. तितक्याच सुंदर पद्धतीने तटवून काढलाय फलंदाज सोहम याने. या चेंडूवरती 1 धाव. आपण मगाशी उल्लेख केला संतोषजी, रुपेशच्या फलंदाजीतून ते जाणवलं. रुपेश हा बाहेर भ्रमण करणारा खेळाडू वाटतोय त्याच्या फलंदाजीमधून. अतिशय गुणवान आणि चांगला खेळाडू, अतिशय चांगला फलंदाज. त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला अतिशय चांगले देखणे फटके पाहायला मिळालेत. अजूनही आपल्याला कदाचित त्याच्या फलंदाजीमध्ये चांगले फटके पाहायला मिळतीलही. या दरम्यान शिवाजी महानवर यांचा सुंदर पद्धतीचा चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने तटवून काढलाय. या चेंडूवरती 1 धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 23. एका दुक्का से काम नहीं चलेगा, कारण संघासमोर 77 धावांचं डोंगरा एवढं आव्हान आहे. जर तुम्हाला ते आव्हान पार करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. या दरम्यान सोहम कडून प्रयत्न होतोय. चेंडू हवेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडस क्षेत्ररक्षण गचाळ होतंय आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा म्हणून 3 धावा बहाल होत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. L1 संघ या 3 धावेने बिनगडी बाद 26. गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षकांनीही आपल्या गोलंदाजाला साजेसं क्षेत्ररक्षण करावं. 2 धावा शॉट पंचांचा निर्णय येतोय. यामुळे या 2 धावा कट करण्यात येतील धावसंख्येतून. आपल्या संघाचे धुरा 25 धावा. दिसतायत ते रुपेश आणि सोहम. डोंगरा एवढं आव्हान असलं तरी त्या रुपेशच्या बॅटमधून ते कधी पार होईल
ते सांगता येणार नाही. L1 हा नेहमीच टीम प्रत्येक पहिली मॅच जिंकत आलेला दिसतोय आणि आज सुद्धा ती परंपरा कायम ठेवतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू शिवाजीदादा महानोर यांचा अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू, कोणत्याही प्रकारचा फलंदाजाचा मानस तर आहे मोठे फटके खेळण्याचा, परंतु गोलंदाज तितकाही चाणक्ष आपल्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असताना अतिशय सुंदर पद्धतीचं गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. शिवाजीदादा यांच्या मार्फत कळंबोली क्रिकेटसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलंय. आम्ही लहान असल्यापासून त्यांना पाहतोय. त्यांच्या खेळामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि त्याच गोलंदाजीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतोय. दरम्यान सुंदर पद्धतीचे चेंडू आणि चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलवाद. फलंदाज सोहम या ठिकाणी बाद. L1 संघाला बसलेला पहिला हादरा. या ठिकाणी बाद जायला मिळतोय. या ठिकाणी अभिजितजी धुमाळ साहेब आपल्या खेळाडूंना ऊर्जा देताना पाहतायत, प्रोत्साहन देताना आपण या ठिकाणी बघतोय. सोसायटीची धुरा सांभाळताना सुद्धा या ठिकाणी क्रिकेटमध्ये सुद्धा आपली कामगिरी या ठिकाणी पार पाडताना दिसत आहेत. ॲडव्होकेट अभिजितजी धुमाळ साहेब. हा चालू असलेला सामना या ठिकाणी L1 वर्सेस L5 रोमहर्षक सामना जरी नाही म्हणता आला तरी ती परंपरा L1 बिल्डिंग ही पाळते का या ठिकाणी आपल्याला आता बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फलंदाजाचं नाव. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू शिवाजीदादा महानोर यांचा अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू, मात्र मिसफिल्ड होते. सीमारेषेच्या चेंडू जातोय बाहेर. सीमारेषे पार. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार. दरम्यान 29 धावा झाल्यात. 29. तीस धावा. फलंदाजीला सोहमची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आलाय तो सोमनाथ. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर L1 संघाची सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 30. सुरेश का? दरम्यान गोलंदाज सुरेश, फलंदाजी करतोय रुपेश. रुपेश एक चांगला हुनहुन्नरी फलंदाज. रुपेशच्या बॅटीतून आलेला हा घणाघाती षटकार. रुपेशला आता मात्र पवित्रा बदलावाच लागणार आहे, कारण संघाला जर विजय खेचून आणायचा असेल तर रुपेशला या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं राहील. त्याला नावाला साजेसा खेळ करावा लागेल. या दरम्यान गोलंदाजावरती आक्रमण चढवलं रुपेशने. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केलेत. नक्कीच पाहिलं उर्वरित समीकरण 11 चेंडू आणि 41 धावांची गरज. डोकं दुखून ठरलाय. फलंदाज रुपेश धनावडे चांगली कामगिरी करते आपल्या L01 संघासाठी. L01 संघाचे समर्थक संतोष गुटुगडे साहेबांच्या माध्यमातून वारंवार आम्हाला शब्द दिला गेला की पहिला सामना हा L01 संघ आजपर्यंत कधी हारला नाही. आणि रुपेश तो सायचा खेळ गुटुगडे साहेबांच्या नावाला खेळ चांगला करतोय रुपेश धनावडे. त्या सलग 2 षटकार ठोकतोय. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि विजयासाठी.
10 चेंडू आणि 35 धावांची सरासरी पाहायला मिळली ना. आमच्या समोर जुडले सागरजी मोरे आणि हमजा खान, आणि या संपूर्ण सामन्यांचं लाईव्ह चित्रीकरण यूट्यूब वाहिनीमध्ये पाहायला मिळतं. खेल चॅनल केसी या माध्यमातून पाहायला मिळतं. आज आपण या सामन्याला जायचं, सबस्क्राईब करायचं ना आपल्या या हंसध्वनी प्रीमियर लीगचा आपण मनमुराद आनंद घ्यायचा आहे. खेल चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह केली गेली जाते. सागरजी पाहायला गेले 10 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. अजिंक्य खटकाळ कानमंत्र दिलाय आता त्याने बॉलरसाठी देखील. तू कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. रुपेश भनाट फॉर्ममध्ये एका किल्ला लढवते आपला संघ जिंकण्यासाठी, आणि चांगला सामना पाहायला मिळतोय L01 आणि L05 या दोन नक्कीच नक्कीच ओमजी. अतिशय फलंदाजांचा भरणा असलेला L5 चा संघ, त्यामुळे त्यांचा धावांचा डोंगर उभा केला. त्याचबरोबर L1 मध्येही रुपेश सारखा एक होणारी फलंदाज, आक्रमक पद्धतीचा फलंदाज, त्यांनी पाहिलं मागील 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारलेत आणि त्यांनी इरादे स्पष्ट केलेत की मला जिंकायचंय. आता मात्र सुरेख सुरेख चांगलं कमबॅक करतोय. अजिंक्यचा कानमंत्र कामाला आलाय की काय, कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला निर्धाव चेंडूची फेक करतोय. नक्कीच रुपेश धनावडे एका हाती किल्ला लढवतोय आपला संघ जिंकण्यासाठी. एकटा लढतोय, एकटा बास. पाहूया रुपेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय आज आपल्या या संघासाठी. पुढचा चेंडू अवांतर नक्कीच या रखरखता उन्हात पंचांना कवायत करायला भाग पडते गोलंदाज. दरम्यान या अवांतर चेंडूने L1 संघाची सांघिक धावसंख्या वाढते. सांघिक धावसंख्या बदल होतोय. 44 धावा या षटकातील 3 चेंडू झालेत. नऊ चेंडू आणि 33 धावांची गरज. 33 धावा आणि 9 चेंडू या सामन्यांमध्ये जर कोण उभा असेल तर फलंदाज रुपेश धनावडेला मात्र हे समीकरण पार करावे लागेल आपला संघ जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू आडव्या पाठीने जरूर खेळून काढला. 1 धाव. सुरेख सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. फुटबॉल टाईप फिल्डिंग पाहायला मिळते. रिले फिल्डिंग देखील पाहायला मिळते. पण 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करावे लागतील, आणि दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण केलेत. उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि 31 धावा. आता कुठेतरी रुपेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अजिंक्यला एकच करायचं की रुपेशला स्ट्राईकवर येऊन द्यायचं नाही, पण रुपेश वारंवार चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. गोलंदाज कुठेतरी पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज रुपेश धनावडे याला पाहतो. स्लोवर चेंडू फेकून 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 दिलाय. चेंडू जाईल लांबच लांब लांबच लांब. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. फलंदाज रुपेश धनावडे एक हाती किल्ला लढवतोय, एकटा लढतोय आज आपल्या या L01 संघासाठी. उर्वरित समीकरण 7 चेंडू आणि विजयासाठी 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. काय सामना रंगला या अतिशय रंगतदार पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेशने मात्र दाखवून दिलंय किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा वास. 14 चेंडू 43 धावांवरती खेळतोय रुपेश. दरम्यान 22च्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा. उर्वरित समीकरण उरतंय 6 चेंडू 24 धावा. जोपर्यंत रुपेश खेळपट्टीवरती आहे ना संतोषजी, तोपर्यंत L1 संघाच्या आशा पल्लवीत राहतील. चला रुपेशसाठी आता संतोष गुडगड साहेबांनी ATM खुलं केलंय सलग 3 षटकार हॅट्रिक साठी, आणि सामना संपून जिंकून दिला तरच. कारण 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ बाकी. चला ड्रीम स्टॉल आपण पाहतो मैदानात कानमंत्री दिला गेला जातो. विचारांची देवाणघेवाण केली जाते. 6 चेंडू 24 धावा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा रुपेश पाहायला मिळतोय. या 6 चेंडू जर रुपेशने L01 संघाला 24 धावा जमा करून दिला तर संतोष गुडगड साहेब यांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख प्राइज देण्यात येईल. कारण आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडू पासून आता अखेरी शेवटच्या षटकापर्यंत एकटा झुंज देतोय. एक कडवी झुंज पाहायला मिळते रुपेश धनावडे सारख्या तडाखेबंद फलंदाज मार्फत. रुपेशने जर पाहायला गेलं तर मला वाटतंय नक्कीच कराड प्रीमियर लीग असेल किंवा त्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रुपेश चांगली कामगिरी करतं. घनसोलीचं मैदान असेल किंवा कोपरखैरण्याचं गावदेव मैदान कोपरखैरणे असेल, तिथे रुपेश सातत्याने खेळ करताना पाहायला मिळतो. पण आज तो आपल्या संघासाठी आणि आज आपल्या विंगसाठी खेळतोय. L01
वनच्या माध्यमातून. आणि आता सागरजी आपण पाहिला मैदानावर मुकाबला चालू आहे. 6 चेंडू 24 धावा. एका बाजूला पाहतोय कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली आज मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. जो अजिंक्य नेहमी बॅटिंग मधून बोलतो तो आता मात्र संघाचा तारणहार मानण्याचा प्रयत्न करतोय. कारण 6 चेंडू आहेत, 24 धावांची गरज आहे. एका बाजूला पाहिला रुपेश सारखा एक तडाख्याबंद फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहल्ल्यावर अजिंक्य पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत, पण दोघांना सुद्धा चांगला खेळ करायचा आहे. आजपर्यंत आपल्या संघासाठी खेळले, आपल्या नावासाठी खेळले, आज मात्र आपल्या विंगसाठी खेळायचं आहे. हे क्रिकेट घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. रुपेश 15 चेंडू मध्ये 43 धावा. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अजिंक्य कशा प्रकारे खेळ करतोय, रुपेशला जखडवतोय का, कारण 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश तर गोलंदाज मोहल्यावर अजिंक्य खटकाळ पाहायला मिळतोय. चला दबाव दोन्ही दबाव प्रतिभा दबाव संपन्न पाहायला खेळाडू. मिळतोय. एका साईडला पाहायला मिळतो L01 संघ, तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळतो L05 संघ. सागर हा दबाव आहे ना, हा दबाव पूर्णपणे रुपेशने क्रिएट केलाय. त्याला प्रत्युत्तर देत आलाय आतापर्यंत रुपेश. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिला चेंडू अवांतर चेंडू फेकला गेलाय. चांगली सुरुवात रुपेशसाठी जरूर असेल. 6 चेंडू आणि 23 धावा. समीकरण हलत राहते प्रत्येक चेंडू नंतर. फेरबदल होत राहणार, कारण ऑन स्ट्राईकला फलंदाज आहे रुपेश धनावडे. त्या रुपेशने खूप चांगला खेळ. या दरम्यान दोन्ही खेळाडू प्रतिभावान खेळाडू आहेत. पाहूया कोण कुणावरती भारी ठरतोय. दरम्यान अतिशय सुरत पद्धतीचा चेंडू तितक्याच पद्धतीने तटून काढलाय आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती मात्र रुपेश भारी पडतोय आणि चेंडू धाडतोय सीमारेषे बाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. दणदणीत षटकाराने रुपेश आपल्या वैयक्तिक धावसंख्येत बदल करतोय. 49 धावेंवरती वैयक्तिक खेळतोय. अर्धशतकासाठी एका धावेची गरज आहे. संतोष गुटुगडे साहेबांनी आपल्यावरती पारितोषिक जाहीर केलंय. आपण जर विजयी करून दिलं L1 संघाला, सलग 3 षटकार ठोकले तर आपणास 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. दरम्यान दोन्ही खेळाडू अतिशय प्रतिभावान आणि प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत, ज्यांनी बाहेर कळंबोलीच्याही बाहेर नाव गाजवलंय. पाहूया कोण कुणावरती भारी ठरतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार चढवलाय रुपेशाने. अजिंक्य तितकाच बुद्धिवान चातुर्य खेळाडू आहे. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय आज आपल्या संघासाठी. 1 धावापासून दूर आहे रुपेश धनावडे. चांगला खेळ केला, एका झुंज दिली आपल्या संघासाठी. शॉर्ट बॉल खेळून काढलाय आणि चेंडू पाव्या. सुरेख सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. अतिशय काळा ठोका चुकवणारी फिल्डिंग आणि मला वाटतंय पंच आणि बाद. मोठा हादरा. मोक्याच्या क्षणाला ही विकेट आले फलंदाज रुपेशला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रुपेशसाठी. वैयक्तिक अर्धशतक 50 केले रुपेश. आपण बॅट उंच करून मानवंदना द्यायची. आपण बाद रुपेश, आपण बॅट उंच करून ही मानवंदना द्यायची. आपण जरूर चांगला खेळ खेळला. आपण लढता आपण थोडंसं पाठी राहिलोय, पण याची खंत जरूर असेल गुटुगडे साहेबांना, कारण त्यांनी जीवाचा आकांत करून ही सामना पूर्णपणे रुपेशने अंगावर झेलला. पण एक चूक त्याला मात्र महागात पडली. हा सामन्यापासून दूर नेणारा चूक असू शकतो, कारण अजिंक्य खटकाळ एक चाणक्ष बुद्धीचा हा खेळाडू आहे. पहिल्यांदा मी त्याला बॉलिंग करताना पाहतोय, पण चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आमचे वकील साहेब अजिंक्य धुमाळ ते देखील खूप खुश असतील आज या L05 संघासमोर. मागील वर्षी हा संघ जरूर हारला होता, पण त्यानंतर 365 दिवस त्यांनी वाट पाहिली हंसध्वनी प्रीमियर लीगची. आणि धुमाळ साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद, मला वाटतं थोडा आनंद पाहायला मिळतोय. रुपेशची विकेट पडल्यानंतर साहेबांनी एक श्वास सोडला असेल, कारण अजिंक्य सारखा खेळाडू आहे, चिकू सारखा खेळाडू आहे, शिवाजी महाराजांसारखे चांगले म्हणजे तगडी स्टार कास्ट आहे L05 संघामध्ये सुद्धा. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. अजिंक्यचा पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू, अनेक धाव पूर्ण केले. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 षटकार लावले तरच L01 संघ जिंकू शकतो. नक्कीच रुपेशने चांगली कामगिरी केली होती, पण ते थोडीशी एक चूक त्याला महागात पडली. एक डबल रन करताना बाद झाला, स्वतःचा जीव मला धोक्यात घातला आणि आत्महत्या पाहायला मिळते फलंदाज रुपेश धनावडे यांची. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच
चौकार येतोय, चौकार 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 पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि उर्वरित दोन चेंडू आणि 11 धावा. दोन चेंडू आणि 2 षटकारांची गरज असेल. दोन चेंडू आणि 2 षटकारांची गरज असेल. पाहायला गेलं खूप चांगला खेळ रुपेश यांनी केला, वैयक्तिक अर्धशतक केलं या संपूर्ण हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये. चांगली जमेची बाजू होती, पण थोडीशी एक चूक महागात पडली आणि कुठेतरी नक्कीच आमचे वकील साहेब असतील एल 05 संघाचे धुमाळ साहेबांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. आपला संघ विजय दारात जाताना पाहायला मिळतं. गोलंदाज अजिंक्य खटकाळने चांगली कामगिरी केली, कारण त्याने स्वतः बॉलिंग मागून घेतली आणि स्वतःने कामगिरी चांगली केली, स्वतःवर विश्वास ठेवला. असा अजिंक्य खटकाळ आपल्या बॉलिंग बरोबर पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहू कशा प्रकारे अजिंक्य 2 चेंडू फेकतोय, 11 धावा देतोय का समोरील संघाला. L01 एक टाईट एक चांगला मुकाबला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर पाहायला मिळते L01 आणि L05 दोन बलाढ्य संघादरम्यान. आपण पाहायला गेलं तर हंसध्वनी प्रीमियर लीगचं आयोजन आहे, आयोजन मात्र जबरदस्त पाहायला मिळतंय L01 आणि L05च्या माध्यमातून. आणि हा मात्र चेंडू फेकून 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 दिलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतंय. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. 7. दरम्यान ओमजी, मी तुमचं लक्ष वेधेल, ज्यावेळी L5 संघ फलंदाजी करत होता ना, त्यावेळी L5 संघाने 76 धावांचं आव्हान उभं करून 77 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यावेळी असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल. मात्र रुपेशच्या वादळी अर्धशतकाने या सामन्यामध्ये खूप रंगत आणली. अगदी चेंडू शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतोय. या दरम्यान शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमापार. चौकार. L01 या संघाने निसटती हार पाहायला मिळली आणि कुठेतरी परंपरा होती 2 वर्षाची, ती परंपरा मात्र 3ऱ्या वर्षात अखंड नाही ठेवू शकला L01 संघ. कुठेतरी हार्डलॅक रुपेश धनावडे, हार्डलॅक L01 संघ आणि विजय संघ अजिंक्य खटकाळे, चिक्कू आणि शिवाजी महानवर साहेबांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. L05 संघाने हा सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच सामनावीर नॉट आउट कळंबोलीचा बाहुबली, उत्तम टायरचा ब्रँड अँबॅसेडर अजिंक्य खटकाळे. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. सामनावीर मॅन ऑफ द मॅच फलंदाज आणि चांगला गोलंदाजी केली अजिंक्य खटकाळ्याने. शेवटच्या मोकळ्या क्षणी 6 चेंडू आणि 24 धावा डिफेन्स केल्या आपल्या संघाला. चांगला विजय संपन्न करून दिला असा गोलंदाज आणि एक फलंदाज अष्टपैलू खेळाडू कामगिरी करणार अजिंक्य खटकाळ आपण यायचंय. टॉस बॉक्स मध्ये